गुडघेदुखीचं प्रमाण हे दिवसेंदिवस खूप जास्त वाढत आहे। फक्त भारतामध्ये नाहीच तर जगभर गुडघेदुखी असणाऱ्यांचे पेशंट खूप वाढत चाललेले आहेत। यामध्ये अजून एक गोष्ट प्रकर्षाने दिसून येते ती म्हणजे गुडघेदुखी ही आता 40 ओलांडल्यावरच चालू होतीये आणि याचं प्रमाण बायकांमध्ये हे थोडं जास्त प्रमाणात दिसून येत आहे। बरेचदा आम्ही फिजिओथेरपिस्ट क्लिनिकमध्ये एक पॅटर्न ऑब्झर्व करतो, ते म्हणजे पेशंट सुरुवातीला बरेच दिवस ना गुडघेदुखी अंगावर काढतात, त्यांच्या लक्षातच येत नाही की हा नी आर्थरायटिसचा प्रॉब्लेम आहे। आता लक्ष नाही दिलं तर पुढे जाऊन नी रिप्लेसमेंट पर्यंत सुद्धा जाऊ शकतं। खूप दिवस अंगावर काढून मग क्लिनिकमध्ये आल्यावर बऱ्याचदा अशा पेशंटची 60च्या आधीच नी रिप्लेसमेंट सुद्धा व्हायला लागलेली आहे। म्हणून मी डॉक्टर अंजली फिजिओथेरपिस्ट या व्हिडिओमध्ये तुम्हाला नी आर्थरायटिसचे सिम्पटम्स म्हणजेच गुडघ्याच्या संधिवाताची कुठली लक्षणं आहेत याबद्दल मार्गदर्शन करणार आहे। हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण असं आहे की जर गुडघेदुखी ही योग्य वेळी तुम्ही ट्रीटमेंट केली, जसं की मी पुढे जी लक्षणं सांगणार आहेत ती लक्षात आली तुमच्या, की लगेचच जवळच्या फिजिओथेरपिस्टकडे आणि ऑर्थोपेडिककडे जाऊन तुम्ही गुडघ्यावर जर ट्रीटमेंट चालू केली तर तुमची गुडघेदुखी ही खूप प्रमाणात कमी होऊ शकते आणि नी रिप्लेसमेंटची शक्यता सुद्धा बऱ्यापैकी कमी होऊ शकते। चला तर आधी आता समजून घेऊयात की गुडघेदुखीची लक्षणं काय आहेत। पहिलं लक्षण, कधीही नसलेली गुडघेदुखी ही चालू होते, हळूहळू करून चालू होते आणि हळूहळू ती वाढायला लागते। दुसरं म्हणजे गुडघेदुखी ही सतत नसते। एखादं काम जास्त वेळ केलं, जसं की जास्त वेळ उभं राहिलं, जास्त वेळ ड्रायव्हिंग केलं, जास्त वेळ बसलं की गुडघेदुखी चालू होते आणि जसं जसं तुम्ही आराम कराल तसं तसं ती गुडघेदुखी कमी होत जाते। तिसरं म्हणजे कधी कधी गुडघा असा लॉक झालाय, एखाद्या पोझिशन मध्ये गेला गुडघा तिथेच अडकलाय, तुम्हाला पाय पटकन सरळ नाही करता येते असं जाणवतं, मग हळूहळू करून पाय सरळ होतो। परत कधी त्या पोझिशन मध्ये गेलात की सेम होतं, मग हळूहळू करून पाय सरळ व्हायला लागतो, म्हणजेच गुडघा लॉक होणं हे पण एक महत्वाचं लक्षण आहे। चौथं म्हणजे गुडघेदुखी म्हणजे गुडघ्याचा संधिवात जेव्हा चालू होतो त्यावेळी गुडघ्यावर तुम्हाला दुखायला लागतं, जास्त करून समोर दुखतं आणि गुडघ्याच्या आतल्या भागात दुखतं आणि कधी कधी थोडं पेन गुडघ्याच्या बाहेरच्या भागात सुद्धा जाणवतं। पुढचं लक्षण म्हणजे हळूहळू करून गुडघा स्टिफ होतोय, म्हणजे कडक होतोय असं तुम्हाला जाणवेल, म्हणजे तुम्हाला मांडी घालून बसणं अवघड जातंय, तुम्ही जर योगासनं करत असाल तर तुम्हाला वज्रासनात बसणं अवघड जातंय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणवतील। याबरोबरच जेव्हा संधिवात खूप जास्त वाढतो त्यावेळी गुडघा सुजतोय किंवा मी या फोटोत दाखवतेय त्याप्रमाणे पायाचा आकार बदलत चाललेला आहे, अशा गोष्टी तुम्हाला जाणवतील। मेन काय आहे तर गुडघेदुखी चालू होते जी हळूहळू वाढते आणि गुडघेदुखी सतत नसते। असं लक्षण जेव्हा तुम्हाला दिसून येईल त्यावेळी लगेचच जवळच्या फिजिओथेरपिस्टकडे आणि ऑर्थोपेडिककडे जाऊन तुमच्या गुडघ्याची ट्रीटमेंट चालू करा। नी रिप्लेसमेंट करण्याची शक्यता खूप कमी होईल आणि तुम्ही बऱ्यापैकी त्याच्यातून बरे होऊ शकता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स थ्रू सांगा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी जरूर घ्या।